नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? अर्थातच मजेतच असायला हवं. तर फ्रेंड्स, आज आम्ही जात आहोत आमच्या पंढरपूर या गावी, कारण की आता आषाढी वारी आलेली आहे 2 दिवसावरती. तर म्हटलं की आपल्या गावी तर गेलंच पाहिजे, कारण की एवढं अख्खं सगळं महाराष्ट्र जातो म्हणल्यावरती आपण तर त्या ठिकाणी प्रेझेंट पाहिजेच विठ्ठल भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. आणि 2 दिवसावरती आता वारी आलेली आहे. सगळेजण पायी पायी पोचलेले पण आहेत सध्या आता. आणि आता आम्ही निघालेलो आहोत आणि बघा सुवासिंचं काय चाललेलं आहे. तर आणि त्यानंतर आमचा पुढे अजून काही प्लॅन्स आहेत आमचे जाण्याचे. तर तेही तुम्हाला पुढच्या काही ब्लॉगमध्ये दिसून येईल आणि ह्या व्हिडिओमध्येच तुम्हाला समजेल. तर चला मग आता आपण पंढरपूरला जातानाचा आमचा जो काही प्रवास आहे तर तोही तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आम्हाला प्रवासात जाताना अशा जे काही आमचे काही एक्सपिरियन्स आहेत तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर खूप मजा येणार आहे, खूप मस्त आपण एन्जॉय करणार आहोत आणि एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता आमच्या बॅगा वगैरे सगळ्या भरून झाल्या. आम्ही अक्षरशः ऑफिसमधून मी सुहास आल्याच्या नंतर आम्ही 1 तासामध्ये आमची बॅग आवरली आणि आता निघालेलो आहे आम्ही. तर आमची संध्याकाळची बस आहे आणि आम्ही निघत आहोत आम्ही दोघंजण. आणि खूप आम्ही मस्त आता एन्जॉय करत आहे. तर चला, आता मी ओला बुक केलेली आहे, पटकन निघतो. ओलावाल्याचा फोन येतोय. तर चला निघते आणि परत मग तुम्हाला ऑटोमध्ये गेल्याच्या नंतर मग बोलते, भेटते. चला बाय. 1 2 3 4 हे आमच्या 4 बॅगा आहेत. करतोय आता आणि बॅगा निघतोय. आता लिफ्टला बोलवते मी. इकडे बोलून की इकडे येते. फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो आहे आणि बघा लिफ्टमध्ये आहोत आहे आणि आमच्या ह्या बॅगा आहेत. तर कसं झालंय माझा चेहरा, खूप दमले मी दिवसभर काम करून. सो चला असं असे जमले आतमध्ये ही बस आहे का? हा आहे का कलरची? फोटो दाखवलाय. फोटो इलेक्ट्रिक आहे पण अशीच वेगळी. आपण आलेलो आहे स्वारगेटला आणि आता आम्ही जात आहोत बस स्टँडवरती. जी बस आहे पार्क केलेली आहे त्या ठिकाणी ते अनाऊन्सिंग करायला लागलेले आहे. स्वारगेटच्या बसवरती आम्ही आता आलेलो आहे आणि आता काहीच वेळामध्ये आम्ही बसमध्ये बसतोय. चला, जी गाडी लागलेली आहे, चला आता रिझर्वेशन केलेलं आहे बसूयात आता. तर फ्रेंड्स, आम्ही आता बसलेलो आहे बसमध्ये स्वारगेटला. आमचं जे काही रिझर्वेशन होतं ना तर त्या बसमध्ये बसलेलं आहे आणि ह्या बसमध्ये असला AC जोरात सोडला आहे ना, त्यामुळे बघा आम्ही दोघांनी काय केलं, ब्लँकेट्सनी स्वतःला आम्ही कवर केलं आहे. आणि अशी आमची बस आहे मस्तपैकी ACची आणि फार भारी वाटतं आहे. एकदम बाहेरचं नॉईज वगैरे काहीच ऐकू येत नाही. आतमध्ये पण एकदम क्लीन आहे, स्वच्छ आहे, पडदे वगैरे आहेत मस्तपैकी. तर मी तुम्हाला बाहेरचं दाखवते स्वारगेटचे. इतक्या गाड्या सोडलेल्या आहेत ना यात्रा स्पेशलमुळे, वारीच्या आषाढी वारीमुळे पंढरपूरला जाण्यासाठी. त्यामुळे ना पण आम्ही रिझर्वेशन केलेलं होतं, कारण की आम्हाला असं वाटत होतं की कदाचित आम्हाला जागा भेटणार नाही, परत उगाच गडबड गोंधळ नको, पळापळी नको जागा पकडण्यासाठी. त्यामुळे आम्ही रिझर्वेशन केलेलं होतं आणि आमचं हे ACचं रिझर्वेशन होतं. आणि गाड्या मात्र भरपूर बाहेर खूप आहेत, खूप म्हणजे खूप आहेत. तर तुम्हाला मी इथं बाहेरचं दाखवलं दृश्य कसं आहे ते. आणि बघा हे कसे कवर करायचं तुला. तर तुम्हाला बाहेरचं दाखवलं दृश्य कसं आहे. खूप छान वाटतं. हां, भारी वाटतं काहीतरी. बसने प्रवास करते ACच्या. दिवसाने बसने प्रवास करतो आणि काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आम्हाला यावेळेस. अशी ही बस आहे आणि पावसाचं वातावरण आहे. बाहेर असला जोरात पाऊस चालू आहे ना. हे बघा सगळेजण छत्री बित्री घेऊन इकडे तिकडे जात आहेत. आम्ही सुद्धा हे बघा पडलेलं तुम्हाला पाणी दिसत असेल, टिप अशी उघडत आहे. आणि अशी ही बस आहे. बसमध्ये सगळे अजून लोक बसत आहेत, पॅसेंजर बसत आहेत, असं काही आहे. आणि ही बस आणि हे बघा बाहेरचं दृश्य. हे सगळे पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या आहेत. ऑल वारकरी सगळे बघा बसायला लागलेत त्या गाड्यांमध्ये. वारकरी एक आलेले आहेत काका. पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला, रुक्मिणीच्या सावळ्या विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग. चला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चला आता आपली बस निघालेली आहे. विठ्ठल विठ्ठल आपण नामस्मरण गजर करत करत आपण आपल्या पंढरपूरला पोचणार आहोत. आणि प्रवासामध्ये आम्हाला जे जे आता अनुभवास भेटणार आहे तर ते तुमच्यासोबत मी सगळं शेअर करणार आहे. चला तर फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहे चंद्रभागा नदीच्या येथे. सॉरी चंद्रभागा नाही काय तर फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहे चंद्रभागा यात्रा बस स्थानकाच्या येथे. आणि भारी वाटते फारच. तर आमची पाठीमागे इथे गाडी होती बघा. गेली वाटतं बघ गाडी आपली. सगळे वारकरी आता मस्तपैकी आलेले आहेत उतरत आहेत गाडीतून. आम्ही पण चाललो आमच्या घराकडे. माझे माहेर पंढरपूर. तर हे बघा आता आम्ही आलेलो आहे पंढरपूरमध्ये. आणि हे आहे चंद्रभागा बस स्थानक. इकडे आम्ही आतमध्ये उतरलेलो होतो आणि आता आम्ही बाहेर आलो आहे. आणि आता आम्ही जात आहोत. आणि हे बघा किती सुंदर सकाळचं वातावरण आहे. म्हणजे आता सकाळ नाही बरं का, आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 2 आणि 2 वाजता सुद्धा लोक इकडे तिकडे जाय करतायत. छानपैकी छोटे छोटे दुकान लागलेले आहेत मस्तपैकी. फार सुंदर वातावरण आहे. फर्स्ट टाइम आय टेकिंग दिस एक्सपिरियन्स इन मिड नाईट. मध्यरात्रीचं मी हे पहिल्यांदा आषाढी वारीचा अनुभवते आहे सगळं एक्सपिरियन्स. आत्तापर्यंत दिवसभराचं मी आत्तापर्यंत एक्सपिरियन्स घेतलेला होता आषाढी वारीचा. पण आता रात्रीच्या वेळेलाच कसं असतं पंढरपूरमधलं वातावरण, कशी दुकानं असतात, कशी लोक जागे असतात, कशी इकडे तिकडे करत असतात, तर ते मी बघते. फार छान वाटतंय मला हे सगळं बघून. आणि आता आम्ही जात आहोत बघा. हे रात्रीचे सुद्धा दुकानं ओपन आहेत. पाण्याचे बॉटल्स, कुठे काय चिरमुरेचं, रिक्षा, वारकरी लोक. तर चला आता आपण पुढे पुढे जातोय चालत चालत. बघूयात काय केलंय हे. वाव बघा बघा फ्रेंड्स, हे वारकऱ्यांना झोपण्यासाठीची गव्हर्नमेंटनी सुविधा केलेली आहे जेणेकरून पावसा पाण्याची त्यांची आभाळ होऊ नये. आणि त्यासाठी म्हणून खूप सुंदर असं हे छान केलं आहे त्यांना शेल्टर्स. आणि बघा रात्रीचे 2 वाजता सुद्धा किती रस्त्यावरती गर्दी आहे. नाहीतर असं जर आलो ना आपण एरवी शुकशुकाट असतो, अगदी कोणीसुद्धा नसतं, फार भीती वाटते. आणि आता बघा सगळीकडे लोकच लोक आहेत. इवन पोलीस मामासुद्धा आहे सगळीकडे. तर छान वाटते बघा. सगळेजण पंढरपूरकडेच आतमध्ये प्रवेश करत आहेत, जात आहेत सगळेजण. कारण की त्यांना सगळ्यांना बारीमध्ये लागायचं असणार आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीची मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला. आणि हे पहा फ्रेंड्स, आमचं असं काही आहे. आम्ही असं आमच्या बॅगा घेऊन ढकलत आणि मेहनत घेत कष्ट करत करत जातोय. माहीत होणार खराब कशाला खराब होतं. चांगले दणकट घेतलेत आपण एअरपोर्टवरचे. पाठीमागे बघा आमचे वारकरी सुद्धा आहेत, तर ते सुद्धा आमच्यासोबत येत आहेत. तर आता उद्या खूप छान आपण पंढरपूरमध्ये जाणार आहे. म्हणजे चंद्रभागेला जाणार आहे, विठ्ठल भगवंताचं दर्शन घेणार आहे. उद्या पालखीसुद्धा येणार आहे ज्ञानेश्वर माऊली यांची पंढरपूरमध्ये. सो माऊलींचंही दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आपण आळंदी ते पुण्यापर्यंत माऊलींना सोडवायला गेलेलो होतो. आणि आता उद्या आपण माऊलींना पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहोत. माऊलीचं आपण त्यांना आणायला जाणार आहे. तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर एक्सपिरियन्स असणार आहे उद्याचा पण. तर ब्लॉग नक्की बघा. तर असं काही सकाळचं वातावरण नाही, आम्ही जातो आहे. छान वाटतं का. माझे माहेर पंढरपूर. तर हे बघा फ्रेंड्स, आता आपण प्रॉपर पंढरपूरमध्ये आलेलो आहे आता आतमध्ये. तर इथे सुंदर लाईटिंग केली पहा पुढे, कारण की उद्या आषाढी एकादशी आहे. तर त्यानिमित्त विठ्ठल भगवंतांच्या एकादशीमुळे माऊलींच्या स्वागतासाठी वारकऱ्यांसाठी इथे सुंदर लाईटिंग केलेली आहे. खूप मोठा सोहळा असतो आषाढी वारी, म्हणजे खूप मोठा सण असतो पंढरपूरमध्ये. सुंदर वाटतं आहे.
आता पंढरपूरमध्ये आणि तुम्ही बघितलं की आम्ही रात्री 2 वाजता आलो. त्याच्यानंतर परत मग आराम वगैरे केला आणि आता आम्ही निघालेलो आहे चंद्रभागेला दर्शन घेण्यासाठी. त्यासोबतच भगवंताचं दर्शन घेण्यासाठी लांबपर्यंत खूप रांग गेलेली आहे. बघू आता आमचं दर्शन होतं आहे का नाही ते. तर इतके सुंदर सुंदर इकडे दुकानं लागलेत ना विक्रीसाठी, खूप मस्त. मी तुम्हाला सगळं दाखवते. खूप भारी वाटते, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आणि एवढी गर्दी आहे ना, खूप छान वाटतं. चला आता आपण 1 बाय 1 सगळ्या गोष्टी पाहत जाऊयात. तर बहुतेक फ्रेंड्स इथे ना आता पालखी येते. आता आपण चौकामध्ये उभा आहे. तर हे बघा पालखी येत आहे म्हणून इथे सगळी गर्दी झाली आहे वारकऱ्यांची. जेणेकरून पालखीचं दर्शन मिळावं यासाठी. माऊलींची पालखी येते का? सगळी गर्दी आहे. हा चौक आहे. आम्ही निघालेलो होतो नदीकडे चंद्रभागा नदीचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता इथून जात असतानाच म्हणजे हाच मार्ग आहे ना चौकातला. तर या ठिकाणीच आता इथे पालखीचं ज्याला पालखी येत आहे असं सांगितलं गेलं. त्याच्यामुळे सगळेजण इथं उभा राहिले पालखीचं दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे तर आम्ही थांबलेलो आहे. सो छान वाटले. खूप आता कोणत्या महाराजांची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी येते असं म्हणता येते. सो सगळे पंढरपूरकर सगळे वारकरी इथे थांबलेले आहे दर्शन घेण्यासाठी. बघूयात आपण आता. एकनाथ महाराज आले. श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा पंढरी नदीत दाखल झालेला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्यातर्फे सहर्ष स्वागत. श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा यांचा मानाचा नमस्कार माऊली ज्ञानेश्वर महाराज की, संत तुकाराम महाराज की, संत एकनाथ महाराज की. भानुदास एकनाथ महाराजांची पालखी पंढरी नगरीत दाखल झालेली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्यातर्फे माऊलीचे सहर्ष स्वागत. टाळ्या माऊली, टाळ्या माऊली, टाळ्या 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 टाळ्या. श्री संत एकनाथ महाराज पालखी रथ आलेला आहे. भाविकांना विनंती आहे की त्यांनी शिस्तीत. तर माऊली आमचं आता एकनाथ महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे चंद्रभागेकडे. आता कसं आहे ना की माऊली सगळ्या बंधूंच्या पालख्या एका पाठोपाठ येतात सगळ्यात सुरुवातीला आणि त्याच्यानंतर परत मग सगळ्या शेवटला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि एक तुकाराम महाराजांची पालखी असते. तर आता आम्ही आत्ता जस्ट आम्ही एकनाथ महाराजांचं दर्शन घेतलं नाही. आता आम्ही एकनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालेलो आहे चंद्रभागेकडे आणि त्याच्यानंतर परत मग जाणार आहे आम्ही विठ्ठल भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. तर चला आता आपण जात आहोत. आता आपण पुढे आणि सुहास काय झालेलं आहे बघा, जप करतायत. असलं सुंदर वातावरण आहे ना पंढरपूरमधलं, खूप भारी वाटतंय. चला सगळे जाऊया. प्रत्येक चौकामध्ये गर्दी आहे, प्रत्येक बोळामध्ये गर्दी आहे. सगळीकडे जिकडे बघेल तिकडे माणसं, दुकानं, चहा, छोटी मोठी पाण्याच्या बॉटल्स वगैरे सगळीकडे असं भारी वाटते फार. तर आम्ही ना चंद्रभागेकडे जातोय. हा कुठला एरिया आहे? सरकारी दवाखान्याकडे. हां, मी इथे खूप साऱ्या आठवणी आहेत या भागातल्या आणि हे गाडी पार्क करण्यासाठी असं आहे. तुम्हाला ऐकायला येत असेल आता कुठेतरी ना हरिपाठ चालू आहे, भजन कीर्तन चालू आहे. आता ना सगळ्या पालख्या 1 बाय 1 यायला लागल्यात, त्यामुळे गर्दी वाढायला लागली आहे. मध्ये कीर्तन चालू आहे, सगळेजण आतमध्ये बसलेत, कीर्तन चालू आहे. असे छानपैकी दुकानं लागले सगळीकडे, चिरमुऱ्यांची, खेळणी, चहा, असं छान वाटतं फारच. सगळीकडे तुळशीच्या माळांची पण दुकानं आहेत. इथे ना संत गोरा कुंभार मठ आहे. हा खूप फेमस मठ आहे, खूप वारकरी इथे मी आत्तापर्यंत ऐकलेलं आहे. या मठामध्ये थांबलेले, या मठाबद्दल महात्म्य. असे बोळामधले रस्ते सगळे.
फ्रेंड्स, किती सुंदर मूर्ती आहे. अशा मस्त मस्त मूर्त्या इथे विकायला आहेत. तर फ्रेंड्स, आपण आता आलेलो आहे दत्त महाराज यांचं जे मंदिर आहे ना त्याच्या चौकामध्ये आलो आहे. आणि पाहू शकता पाठीमागे किती गर्दी आहे, वाढायला लागली आहे फारच गर्दी. कारण की 1 बाय 1 पालख्या आलेल्या आहेत. त्यासोबत मग पालख्यांसोबत दिंड्या वारकरी आतमध्ये पंढरपूरमध्ये प्रवेश पण झालेला आहे. आणि किती सुंदर पाठीमागं बघा दुकानं लावलेले आहेत, खूप सुंदर असे. फार करमते पंढरपूरमध्ये, फार म्हणजे फार. इतकं छान वाटतं ना, एवढे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, कुठंच नाही आहे असं. मारुती मंदिर, सोपान काका महाराजांची पालखी. सोपान काका पालखी आहे आणि त्यांचं इथं पुढे मठ आहे. त्या मठामध्ये आता त्यांची पालखी थांबलेली आहे. त्यांचा नगर गाडी पण आहे. सोपान काकांचा मठ ही पालखी आहे. समोरचा आहे ना तो तांबडा मारुती मंदिर आहे पंढरपूरमध्ये. हा मेन चौक आहे. याच्या पुढे असं गेलं की मग दत्त मंदिर आहे आणि लगेच पुढे नदी आहे. संध्याकाळचं खूप छान वातावरण आहे. हे बघा, हे जुने घरं, जुने वाडे पंढरपूरमध्ये. इथे भक्त निवास आहे परब्रह्म यांचा. हॉटेल पण खूप छान आहे. फ्रेंड्स, समोर श्री संत मुक्ताबाई पालखी उभा आहे. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या संतांची पालखी आता आतमध्ये पंढरपूरमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच इथे संत मुक्ताबाई यांची पालखी रथ आहे. हा दर्शन घ्या मुक्ताबाई यांचं. आणि आता आपण जात आहोत नदीकडे. तर इथून असं सरळ गेलं ना तर मंदिर आहे, नदी आहे, चंद्रभागा नदी. श्री राधा गोविंद भक्त, श्री राधा गोविंद भक्त निवास. हा इकडे पंढरपूरकडे जाण्याचा मार्ग आहे. तिकडून बारी लागली आहे. समोरचं हॉटेल आहे ना ते रात्रंदिवस उघडं असतं. रात्रंदिवस बंदच होत नाही अजिबात सुद्धा. रात्रंदिवस, कारण की ह्या चौकामध्ये खूप वारकरी असतात, खूप गर्दी असते. त्याच्यामुळं जुने वाडे सगळे. आणि बघा असं नदीच्या ठिकाणी असे बघायला आहेत काय काय उदबत्ती वगैरे. समोर दत्त महाराजांचं मंदिर आहे इथे. तर आपण तिकडे जातो. आणि हे जे आहे ना हा पण मठ आहे, मस्त आहे आतून. जुने इथं जुने वाडे, जुने मठ खूप बघायला भेटते. हा पूर्ण जुना मठ आहे. समोर नदी बघू शकता, चंद्रभागा नदी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता आपण दत्त महाराजांचं दर्शन घेऊयात आणि त्यानंतर प्रथम चंद्रभागा नदीचं दर्शन करायला जाऊयात. चला, दत्त महाराजांचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. तर आता फ्रेंड्स आपण आलेलो आहे दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आणि बघा हा जुना उंबऱ्याचं झाड होतं. आणि बघा हे जुनं उंबराचं झाड आहे, खूप पुरातन आहे. आणि ते हे ना अगदी ह्याला दत्तघाट म्हणतात. म्हणजे पंढरपूरमधील खूप फेमस हे मंदिर आहे. खूप जुनं आहे, खूप पुरातन आहे. मी तुम्हाला पाठीमागून पुढून दाखवतो कसं आहे. असं काहीचं मंदिर आहे. समर्थ महाराज. इकडून नदी आहे छानपैकी. हा इथून छान दिसतं. वाव, कसलं भारी दृश्य दिसतंय इकडून. वारकरी वाढायला लागले. हा अंधार झाला. हा कुठला वाडा आहे हो सुहास? होय, हा कोणता वाडा आहे? काहीतरी मंदिर आहे ना हे, का वाडा आहे? हा हो ना. कसले बघा आतमध्ये पण वारकरी थांबलेत है ना.
आणि आता आपण जात आहोत चंद्रभागा नदीकडे दर्शन घेण्यासाठी. वाव, काय पीसफुल वाटतंय, जबरदस्त. फ्रेंड्स, मी तुम्हाला वर्णन नाही करू शकत आहे शब्दामध्ये की काय वाटतंय. छान, इतकं सुंदर वाटतंय, एवढं भारी वाटतंय खूप. म्हणजे हे स्वर्गासारखं सुख आहे, स्वर्गापेक्षाही वरचं वैकुंठातलं सुख आहे हे. खूप छान वाटतंय. तर चला आता आपण जात आहोत चंद्रभागेचं दर्शन घेण्यासाठी. तर चला फ्रेंड्स, आता आपण जात आहोत चंद्रभागा नदीचं दर्शन घेण्यासाठी. मस्तपैकी जाऊयात आपण चंद्रभागेमध्ये, स्नान करूया. हे बघा, हा कोण आहे, केवढा भारी आहे. आता प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी ना असे बघायला भेटतात, वेगळे वेगळे असं काहीतरी टिळक बनतात, लुक असं रिक्रिएट करतात. वाव, खूप भारी वाटतं चंद्रभागा नदीवरती. काय सांगू तुम्हाला फ्रेंड्स, जबरदस्त. माझे माहेर पंढरपूर.